हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो या व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे एसेन्शियल प्रोडक्ट्स फॉर विंटर्स आणि मी काय मिस्टेक्स केले आहेत हे सगळं मी या व्हिडिओमध्ये. विंटर म्हटलं तर सर्वात पहिले लिप्सवरतीच लक्ष जातं बिकॉज तेच खूप लवकर ड्राय पडायला लागतात. सो आय हॅव गॉट दिस लिप बाम फ्रॉम बायोक्यूल ग्लो बाम. तर ह्याचं मी सांगते मला हे का एवढं आवडतं. एक रात्र असं गेलं नसेल की मी हे घेतल्यापासून हे यूज केलं नाही आहे. ह्याच्या आधी मी लनेज यूज केलं आहे आणि विटामिन ईवालं एक होतं ते यूज केलं आहे अँड वॅसलीन तर आधी यूज केलं आहे. बट त्याच्यामध्ये ना ते खूप थिक येतं. मी दाखवते. सो मला वाटत असेल मी काही यूज नाही केलं आहे बट लिटरली 2.5 वीक्स झाले की मी हे यूज करते. ह्याला मी कितीही असं केलं ना तरी हे थोडंसंच प्रोडक्ट हातात येतं. इट इज व्हेरी लाईट वेट आणि एकदम ना असं वॉटरी फीलिंग येते. स्टिकी नाही आहे. मी हे डे नाईटच नाही बट मी हे डेला पण यूज करू शकते बिकॉज हे इतकं लाईट वेट आहे. आपण लिपस्टिक्ससोबत पण ह्याला पेअर करू शकतो कारण की ह्याच्याने ना लाईट वेट आहे बट इट इज व्हेरी वेल हायड्रेटिंग. म्हणजे तुमचे लिप्स असे प्लम्पियर ग्लॉसी असे, म्हणजे जे नाव दिलं आहे ग्लो बाम, इट इज डुईंग इट्स वर्क. सो हे असे ग्लोई वाटतात आणि जरा पण असं स्टिकी नाही आहे. सी एकदम असं वॉटरी कन्सिस्टन्सी आहे. सो मला हे लिप बाम खूप आवडलं. आणि ह्याच्या इन्ग्रेडियंट्सचं बोलायला गेलं तर ह्याच्यामध्ये आहे विटामिन ई जे आपल्या लिप्सला इव्हन टोन करायला हेल्प करेल, प्लस कोको बटर, शिया बटर, ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल. तर या सगळ्यांनी आपले लिप्स हायड्रेटेड राहतात आणि प्लम्पियर दिसतात. सो या आता वळूया नेक्स्ट प्रोडक्ट इज अगेन बायोक्यूलचं सिरम. मला हे एवढं आवडतं. दिस इज स्पॉटलेस सिरम. मला हे एवढं आवडतं की मी एक संपवली आहे बॉटल अख्खी आणि एक ही आता नवीनवाली आहे. सो ह्याचं मला काय आवडतं ना, हे असं सिरम आहे ज्याने माझा फेस आतापर्यंत कधी ऑइली नाही झाला आणि कधी हेवी फील नाही झालं. ह्याचं कन्सिस्टन्सी एकदम असं वॉटरी आहे. एकदम असं वॉटर कन्सिस्टन्सी आहे. उप्स. आणि लावल्यावरती एकदम लाईट वेट फील होतं. अँड माझा प्रॉब्लेम असा आहे ना की मला पिंपल्समुळे ना इथे डाग खूप राहतात बट नेक्स्ट मंथपर्यंत ते परत गायब असतात बिकॉज मला असं वाटतं की दिस इज वर्किंग व्हेरी वेल. हे त्यांचं स्पॉटलेस सिरम आहे. तर या सिरममध्ये आहे विटामिन सी आणि याला नॅचरल इन्ग्रेडियंट्सने सोर्स केलं आहे, लाईक ककाडू, प्लम, बेरबेरी, जे तुमच्या स्किनला इव्हन टोनच नाही तर ग्लोसुद्धा देतं. प्लस इट इज सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप्स. कन्सिस्टन्सी आणि ह्याच्यानंतर जो ग्लो आणि असं एकदम स्किनना प्लम्पी वाटते, एकदम प्लम्प्ड वाटते. सो मला हे सिरम खूप आवडतं. दिस इज माय फेवरेट वन. ऑब्व्हियसली सिरम नंतर येतं मॉइश्चरायझर. दिस इज इमोलिन. मी भरपूर बोलले आहे माझ्या चॅनलवरती अँड आय एम नाव बोर्ड. तर आत्ता बिकॉज मी खूप वर्ष यूज केलं आणि आता तुमच्यासाठी पण एक्सपिरियन्स, तुम्हाला पण एक वेगळा एक्सपिरियन्स देण्यासाठी मी नायकावरनं वेगळं मॉइश्चरायझर ऑर्डर केलं आहे. तर बघूया ते पण कसं, बिकॉज इट इज कधी कधी असं वाटतं की अरे मी एकाच्याच मागे आहे, मे बी दुसरे अजून चांगले असतील ज्याला मी यूज नाही करत आहे. सो आय थॉट की लेट्स गिव इट अ चान्स. सो हे मॉइश्चरायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट इवन इफ युअर स्किन इज ऑइली. बिकॉज माझं स्किन कसं होतं, जर मी विंटर्समध्ये जेव्हा फेस वॉश करते ना माझी स्किन एकदम अशी स्ट्रिप्ट ऑफ वाटते. असं वाटतं की भरपूर ड्राय झाली आणि असं इथे वगैरे केल्यानंतर ना इथे खूप ताणल्यासारखं वाटतं. सो खूप ड्राय वाटते माझी स्किन आणि थोड्या टाईमनंतर ती पूर्ण ऑइली होऊन जाते. बट हा सेक्शन ना ड्राय राहतो. सो मी हे इमोलिन आहे ना, हे लाईटवेट मॉइश्चरायझर आहे. सो मी ह्याला डबल ट्रिपल टाईमला यूज करते आणि ऑफिसमध्ये गेल्यावर पण ऑइल असं काढून परत मी जर लागलं तर परत मी ह्याला टॉपअप करते. आणि ह्याच्यानंतर आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन. सो ही आहे फॉक्सटेलची. तर ही मला पी आरमध्ये मिळालेली फॉर इंस्टाग्राम. बट ह्याच्या आधी मी डर्माको यूज करायची. डर्माको SPF 50. तर ही ना संपली माझी. ओ वाव, आली मे बी. तर ह्याचं जी कन्सिस्टन्सी आहे ना, एकदम असं बोलतात ना काही वाईट कास्ट नाही सोडत आणि एकदम असं मॉइश्चरायझरसारखं सी एकदम गेलं पण स्किनमध्ये एकदम सेटल पण झालं. सो मला अशा टाईपचे हे मी लिटरली 2-3 इयर्स यूज केलं आहे. आणि फॉक्सटेलवाल्यांनी मला हे पाठवल्यानंतर हे मी बघितलं तर ह्याची कन्सिस्टन्सी पण सेम आहे. ह्याचं पण काही वाईट कास्ट सोडत नाही आणि एकदम थिन क्रीम आहे, प्लस स्टिकी नाही आहे आणि लगेच अब्झॉर्ब होते. आणि ह्याच्याने थोडं फेस ना ग्लोई वाटतो. डर्माकोने ना असं वाटतं की डर्माको इज लाईक अ सिरम, ते सेटल होऊन जातं. बट ह्याच्याने ना थोडंसं ग्लोई टेक्स्चर येतं
आणि कोणत्याही प्रोडक्टसाठी ना माझं मेन असतं की त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स नसला पाहिजे. अँड लकीली हे PR जरी मिळालं असेल तरी ह्याच्यामध्ये फ्रेग्रन्स नाही आहे. अँड सेम विथ डर्माको. ॲक्वालॉजिकामध्ये मी एकदा यूज केलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा फ्रेग्रन्स आहे. फ्रेग्रन्स आय डोंट नो, आय एम नॉट दॅट प्रो की ते आपल्या फेसला डॅमेज करतं की नाही, बट आय डोंट प्रिफर युजिंग फ्रेग्रन्स इन माय एनी ऑफ द प्रोडक्ट्स. सो त्याच्यासाठी इट्स नो. आणि या सो सनस्क्रीन इज इम्पॉर्टंट. भलेही वेदर विंटर आहे, मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की विंटरमध्ये सनस्क्रीन जास्त यूज करा जर तुम्ही उन्हात जात आहे तर. उन्हात नसेल जात तर यू कॅन स्किप बोलणं थोडं हे होईल, बिकॉज डॉक्टर्सचे वगैरे व्हिडिओज येतात की तुम्ही कुठेही असला तरी यूज केलंच पाहिजे. बट मी युजली नाही करत. मी जेव्हा हार्श उन्हामध्ये जाते तेव्हाच मी सनस्क्रीन यूज करते, ऑर एल्स आय स्किप दॅट पार्ट. कारण की खूप माझं रिझन आहे. ऑइली स्किन असल्यामुळे ते खूप हेवी वाटतं आणि मला काही फरक नाही वाटत. मी काय टॅन पडत नाही. ॲज फार एज मी एकदम कडक उन्हात जाते, माझ्या फेसला एवढा फरक पडत नाही आहे SPF न लावल्याचा पण. आणि डाग वगैरे पण असे जात आहेत, सो इट्स ओके. तर हार्श उन्हामध्ये ड्राय वेदर असताना स्पेशली आपण जास्त टॅन पडतो. सो विंटर्समध्ये जर तुम्ही उन्हात जात आहे तर प्लीज डोंट फॉरगेट टू अप्लाय सनस्क्रीन. ह्याच्यानंतर हेअर केअर. येस, सो हेअर केअरसाठी हे 2 माझे मी लास्ट टाईम फ्रिझी हेअरवाला व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं. सो हे 2 माझे फेवरेट गो टू प्रोडक्ट्स आहेत फॉर फ्रिझी हेअर. तर आता मी हेअर वॉश केलं आहे, तर मी हेअर वॉशनंतर माझा केस थोडेसे असे ड्राय असे फील होतात. ते आय थिंक सगळ्या मुलींचं असतं. तर मी हे यूज करते आधी. हे पण ना एकदम वॉटर कन्सिस्टन्सीमध्ये आहे, एवढंच यूज करते मी. आता मी नाही यूज करणार ह्याच्यावरती, नाही तर तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला. मी आता यूज का नाही करत आहे, बिकॉज हाताला म्हणजे सनस्क्रीन आहे, सिरम आहे, मॉइश्चरायझर आहे. तर मी हे केलं तर ते मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन मिक्स होऊन माझ्या केसाला लागेल म्हणून. बट ठीक आहे, नाही तर बोलतील की ही प्रोडक्ट प्रमोट करते पण ही स्वतः नाही लावत आहे, आणि मी आता उठायचा कंटाळा आला आहे. सो येस, मी हे लावते. इट्स ओके. तसं पण सनस्क्रीन आपण आजकाल केसांसाठी पण सनस्क्रीन आलेत, सो इट्स ओके. पुन्हा लावते, वरती जास्त लावत नाही बिकॉज माझ्या फेससोबत माझे केस पण खूप ऑइली आहेत. सो हे थोडंसं सुकल्यानंतर मी ह्याचा एकच ड्रॉप असा लावते, म्हणजे एक नाही, 2 एवढे असे ड्रॉप मी पूर्ण केसांना लावते. आता मी ह्याच्यावरतीच लावते, उगाच वेस्ट नाही करत. सो त्याच्याने माझे केस फ्रिझी नाही होत आणि हे सिरम जेन्युइनली चांगलं आहे. सो दिस इज फ्रॉम लव्ह ब्युटी प्लॅनेट, लॅव्हेंडरवालं आर्गन ऑइल अँड लॅव्हेंडर हेअर सिरम. आणि हे आहे कर्ल्स मॉइस्टचं हेअर मॉइश्चरायझर. सो दिस इज लाईक अ लिव्ह इन कंडिशनर. तर तुम्हाला थोडेसे जेव्हा केस डॅम्प असतील तेव्हा तुम्हाला ते यूज करायचे, आणि केस सुकल्यानंतर आणि थोडेसे सुकत आल्यानंतर यू कॅन यूज द सिरम. कोणतंही सिरम लावलं किंवा काहीही लावलं तर मेक शुअर की तुम्ही केस थोडे ना कोंब करतायत, बिकॉज मग ते इव्हनली स्प्रेड होतं प्रोडक्ट. येस, सो त्याला कोंब करा. आणि येस, सो नेक्स्ट इज मॉइश्चरायझर फॉर युअर बॉडी. तर मी युजली बॉडी मॉइश्चरायझर यूज नाही करत. आय डोंट नो इफ दिस इज गुड ऑर बॅडच असणार, बिकॉज विंटरमध्ये एवढे सगळे यूज करतात. तर मी का नाही करत, बिकॉज टू बी ऑनेस्ट मी 9 to 5 जॉबवाली मुलगी आहे. अँड मला सकाळी उठून एकतर मला आंघोळीचा एवढा कंटाळा आलेला असतो, त्याच्यामध्ये सकाळी उठून स्किन केअर करणंच एवढं हे वाटतं, त्यात बॉडी केअर पण करणं माझ्या बसची बात नाही आहे. सो मी आधी कॉलेज टाईम्समध्ये मला जे पण दिसायचं मी बाय करायची. मग ते निव्हियाचं बॉडी लोशन किंवा चांगल्या ब्रँड्सचं पण मी घेतलं आहे. वर्क करतं, चांगलं आहे, पण ते पडून राहतं बिकॉज मी लावत नाही. फक्त 1-2 दिवस लावते नखरे आणि मग नाही लावत. सो मी ते घेणंच बंद केलं. सो जेव्हा पण मी कोणतंही मॉइश्चरायझर फेसला लावते ते मी हाताला असं जस्ट यूज करते. फक्त जेव्हा मला कुठे असं ट्रिपला जायचं असेल जिथे थंडी असेल, मनाली, हिमाचल साईड, बेसिकली हिमाचल साईड, ह्याच्यासाठी मला थांबावं लागलं. आज मी जाणार आहे माझ्या भावाच्या लग्नाला, तर आम्ही बाहेरून जेवण मागवलं बिकॉज आम्ही दोघंच असतो, आणि मग जेवण मी बनवायला जाते तर ते भरपूर बनलं जातं आणि मग ते राहून जातं. सो बेटर आहे की आम्ही दाल खिचडी ऑर्डर केली आहे. हां, सो मी काय बोलत होती, बॉडी केअर तर मी नाही करत तेव्हापासून. जे फेसला यूज करते तेच बॉडीला यूज करते.
आणि बोरोलिन घेतलं आहे मी. कशासाठी माहिती आहे, कारण माझे ना हा जो पार्ट आहे ना तो खूप ड्राय होतो आणि तो ना असं मग थंडीमध्ये ठेवून कधी कधी असं डेस्कवरती कंटिन्यू ठेवतो तर ते ना असं व्हाईटिश होतं ड्रायनेसमुळे. म्हणून मी इथे बोरोलिन यूज करते. दॅट इज ऑल वॉट आय यूज. आणि हे ढोपराला पण मी यूज करते इथे आणि ढोपराला, बट हे डेली मला नाही जमत म्हणून मी हे माझ्या बॅगमध्ये ठेवून देते. मग मी ऑफिसला वगैरे गेली की मग मी अप्लाय करते जेव्हा मला खूप असं ड्राय फील होतं. बाकी इथे मला एवढं ड्राय असं वाटत नाही बिकॉज मी मॉइश्चरायझर किंवा फेस सिरम, सनस्क्रीन हे सगळं मी हाताला फासते उरलेला प्रोडक्ट. सो माझे हात असे नाही ड्राय पडत. वॉज ऑल. आणि अजून हा खूप रॅन्डम व्हिडिओ होता विंटर एसेन्शियल्स. मी केस धुतले सो मी विचार केला की मी आता सगळं करणार आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि मी आमचा लव्ह स्टोरी व्लॉग माझ्या हजबंडसोबत आमच्या व्लॉगिंग चॅनलवरती टाकलं आहे. इफ यू गायज आर इंटरेस्टेड प्लीज चेक इट आउट. अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज DM or message me. DM or comment. And bye bye.